की या विकासाच्या प्रक्रियेमध्ये या संस्थेची पण भूमिका महत्वाची आहे. आज जयंतराव तुम्ही फार राजकारणाचा विचार नका करू. हे पत्रकार हे असं आहे की मी काही जास्त बोलत नाही, पण मी यांचा कधीच रिकग्निश नाही करत. आणि जनतेला मी सांगून टाकला, मी पण खासदार तिसऱ्यांदा आलो. मी सांगितलं की प्रभू राम जातीयवाद सांप्रदायिकता म्हणलं बिलकुल नाही यायचं. जो करेगा जात की बात मी सांगितलं उसको मारूंगा लात. मला फरक नाही पडला. त्यामुळे कोणाच्या लिहिण्यातून फार संवेदनशील व्हायची गरज नाही. शेवटी राजकारण वी नीड टू रिडिफाईन द डेफिनेशन ऑफ पॉलिटिक्स. माझी पार्टी माझ्याबरोबर आहे, माझे विचार माझ्याबरोबर आहे. अटल बिहारी वाजपेयींनी मला सांगितलं, ते म्हणाले तुम्ही जोपर्यंत निवडून येत नाही तोपर्यंत पक्षाचे आहात, खासदार आमदार निवडून आल्यानंतर जनतेचे आहात आणि मंत्री झाल्यावर देशाचे आहात. जे योग्य काम आहे ते सगळ्यांचं केलं पाहिजे आणि चुकीचं काम आपल्या माणसाचं केलं नाही पाहिजे. आणि म्हणून राजकारण म्हणजे समाजकारण, राष्ट्रकारण, अर्थकारण आणि विकासकारण. पॉवर पॉलिटिक्स म्हणजे केवळ राजकारण नाही आहे. आणि महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे की महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण असतील, वसंतराव नाईक असतील, किंवा आता बदल्या काळामध्ये अनेक मंत्री मुख्यमंत्री झालेत, पवार साहेब होते. महाराष्ट्रामध्ये इलेक्शन पुरतं राजकारण राहिलं. इलेक्शनच्या नंतर राजकारण नाही झालं. 15 दिवस ज्याच्यात दम असेल तेवढा दम मारून घ्या. जो जिंकल तो सिकंदर, जो हारला त्यांनी पुन्हा प्रयत्न करा.